मराठी समाजाला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी आज संपूर्ण जो मराठा समाज आहे एकवटलेला आहे। मुंबईमध्ये त्यांनी आज चक्का जाम केलेला आहे। पूर्ण मुंबई थांबल्यागत झालेली आहे। आपण आज बघू शकता माझ्यासोबत काय मराठी कार्यकर्ता मराठ्याचे हे आहेत आंदोलक आहे ते आता इतका आहे का मुंबईमध्ये राज्याच्या कोणाकोणातून घराघरातून आलेले आहेत मराठा समाज। असं काय बोलाल आपण आज आलेले आहात, काय मागणी नेमकी, कसं आंदोलन आहे आपल्याला मराठामध्ये आरक्षण कसं मिळणार काय सांगाल? मराठ्याच्या आरक्षणासाठी आलो होतो आम्ही। कित्येक वर्ष आमच्या पिढ्या लेकराबाळाचे हाल होत आहेत। पुढच्या समोरच्या पिढ्यासाठी आरक्षण असून सुद्धा आम्हाला जाणून बुजून देत नाहीत। ओबीसी मध्ये 82 क्रमांकाला कुणबी जात आहे। कुणबी म्हणजे शेतकरी, शेती करतो म्हणून आम्ही कुणबी आहेत, म्हणून आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे। त्यासाठी आम्ही इथे आलेले आहेत। वसमत तालुका धामणगावचे माणसं आम्ही सगळेजण बेजार होऊन आलेलो जिल्हा हिंगोली। तर आरक्षण कशासाठी आरक्षणावर सगळे आधारित आहेत, आम्हाला लांब ठेवलेले जाणून बुजून, कारण त्या ओबीसीत आमचा नंबर आहे मात्र देत नाहीत। का देत नाहीत तेच आम्हाला माहित नाही, कामून देत नाहीत। आम्ही आलो हिंगोली जिल्ह्याहून मुंबईसाठी आरक्षणासाठी। आता परभणी हिंगोली, आम्ही हिंगोली। नेमकी आपल्यासोबत अजून आंदोलक आहे, काय बोलाल? आरक्षण काल राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही 10% आरक्षण दिलेलं आहे, मात्र ते कोर्टात आहे, त्याच्याबद्दल काय बोलाल? सरळ ही मराठा समाजाची फसवणूक आहे। आमची मागणी ही सरळ ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं आणि ते टिकणार असणार आहे। इतर कुठल्याही मार्गाने आरक्षण हे मराठा समाजाची फसवणूक असणार आहे। आणि जरांगे पाटलाची जी मागणी आहे ती सगळे सोयरे आणि ओबीसी मधूनच आरक्षण आहे। आपण जर 50%ची मर्यादा जर ओलांडली तर ते आरक्षण आपल्या घटनेबाह्य जातं आणि पात्रता जर आरक्षण पाहिजे असेल तर आपल्याला 50%च्या आतून, आणि ते म्हणजे फक्त ओबीसी मधूनच मिळणार आहे। सर्व गरजवंत मराठे आज मुंबईच्या दिशेने एकच आशा घेऊन आलेले आहेत की सरकार या गरजवंत मराठ्यांची कुठली तरी जाणीव या सरकारला राहील आणि हे आंदोलन आज यशस्वी होईल। आदरणीय मनोज जरांगे पाटील वारंवार सरकारशी या ठिकाणी विनंती करतायत की आमच्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका आणि सर्व मराठ्यांचं कल्याण करा। आज मराठ्यांनी मुंबई पूर्ण चक्का जाम केलेली ही आर पारची लढाई आहे। माझ्यासोबत अजून काय बोला? कुठून आलात? शिर्डीवरून आलोय। कसं आरक्षण म्हणजे काय बोला? आजचं आरक्षण तुम्हाला भेटेल आजच्या दिवशी? 100% भेटणार। मनोज जरांगे पाटलांसोबत आम्ही ठामपणे उभे। जो पण आरक्षण भेटत नाही तो पण मुंबई सोडणार नाही, मुंबईतून हटणार एक सुद्धा मराठा मुंबई हटणार नाही। काय म्हणा, कसं तुम्हाला आरक्षण भेटेल? आजची आर पारची लढाई आहे। मनोज जरांगे पाटलांनी 2 वर्षापूर्वी 29 तारखेला हा लढा सुरू केला होता। आज त्याला कंप्लीट 2 वर्ष झाले आणि आजची जी तारीख ठरली होती मुंबईत येण्याची ही जवळपास 1 महिन्यापूर्वी ठरली होती आणि पाटलांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। आणि पाटलांसोबत पूर्ण महाराष्ट्रभरातून आलेला हा देखील मुंबई पाटील जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत मराठा मुंबई सोडणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून आम्ही परत जाणार नाही। तुम्ही काय बोलाल? कुठून आलात तुम्ही? शिर्डी। काय बोलाल तुम्हाला? आजच्या दिवशी आरक्षण भेटेल, आर पारची लढाई, आरक्षण घेतल्याशिवाय तुम्ही जाणार नाही? अजिबात जाणार नाही। पूर्ण मुंबई थांबलेली आहे, तुम्ही काय बोलाल? आम्ही पण आरक्षण घेतल्याशिवाय परत मुंबई सोडणार नाही। शिर्डीहून आलात, तुम्ही काय बोलाल? आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आणि इथं आम्ही फक्त हागण्यासाठी आलेलो आहे मुंबईमध्ये। दुसरं आमची प्रक्रिया कोणतीच नाही। आरक्षण नक्कीच बघा, जो पण आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आज मुंबईमधून जाणार नाही असं या मराठा आंदोलकाचं म्हणणं आहे। शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।